आज तिसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि हे बघा आमची काय हे बघा एक बॉईल करण्याचं त्याच्यानंतर कॉफी काल रात्री तर स्वयंपाक केला आम्ही आणि सकाळचा असा काही व्ह्यू जसं सो आम्ही 450 मध्ये स्कूटी घेतलेली आहे पर डे मध्ये. तर त्यांना आपली आयडी वगैरे जमा करावं लागतं आणि ज्या दिवशी आपल्याला रिटर्न घ्यायचं असतं त्या दिवशी ते आपल्याला आपली आयडी परत देऊन देतात. पेट्रोल आणि ज्यावेळेस आपण स्कूटी घेतो त्यावेळेस त्यांना पेमेंट पहिलेच करावं लागतं. जितके दिवसापर्यंत घ्यायचं आहे, 2 दिवसाचा घ्यायचा आहे, 3 दिवसाचा घ्यायचा आहे, तो पेमेंट पहिलेच करावं लागतं. झालेली आहे रेडी, हे सगळे झालेले आहेत रेडी. आता बळीयापैकी तयारीला लागलेले आहेत, फिरायला जायचे. तो सकाळपासून मागे लागले होते की बा कधी चलता नक्कीच. चला तर आता जाऊया. तो आता आम्ही कुरियम बीचकडे इकडे पेट्रोल भरायचे. कुरियम बीचकडे जरा विचार करतोय म्हणजे जातोय, विचार नाही जातोय कारण की तिकडून येता बाकीचे बीच करतात. पहिले एकदम टोकावर जायचा विचार करतोय जिथे जे बीच दूर आहे आणि तिकडून येता परत येता एक बीच करायचा जेणेकरून ते इझी जाणार. तरी ते प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा तुम्ही बाईक रेंट करता तेव्हा ते त्यामध्ये फक्त अर्धा लिटर किंवा 1 लिटर पेट्रोल देतात आणि अर्धा 1 लिटर पेट्रोल दिल्यानंतर तुम्हाला ते पेट्रोल रिफिल करावं लागतं. रिफिल करण्यासाठी इथे पेट्रोल पंप नाहीत आहेत, नियर बायमध्ये पेट्रोल पंप आहेत. तर मग लोकल स्टोअरमध्ये एक म्हणजे लहान लहान स्टोअर्स असतात जिथे आपल्याला पेट्रोल मिळू शकतात. जसं आपण बघू शकता पेट्रोल मिळतं. सो इथून आपण पेट्रोल रिफिल करूया 120 रुपयाला. मदत केली ना 120 रुपये लिटर. ते राहू नये, हेच टाका ना मोठं, हे वाला टाका रे आपापल्या गाडीत टाका रे. याच्यात 5 लिटर भरलंय म्हणते का? हा नाही कोण म्हणतो. काल तुम्ही कोणती गाडी घेऊन गेले ते? काल भरलं होतं म्हणतात ना. तिथे 120 रुपये लिटर असं आहे. सगळं पाणी गिनी नाश्ता वेळेवर सगळी व्यवस्था. हा नाही बरोबर आहे, सगळ्यांची सगळी व्यवस्था आहे. तसं आता पेट्रोल टाकून झालंय. आता पेट्रोल टाकून झाल्यानंतर आता निघतोय मी. आता कोणतं बीच आहे दादा? झुंझुना आहे का? आपल्याला कशा कोणत्या बीचवर जायचंय? करा विचार. निचाको कोणतं बीच? चाको बीच. हे कुठं, हे कधी आणलं इकडं? बरं मी काय आलो यांना सांगा कोणतरी निचाको बीचवर जायचं आहे म्हणतं. कोणतं बीच? कोणतं बीच? क्युरिम बीच. शहरातला शेवटचा बीच आहे, तिकडे येता सगळं होतं. 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर होते ना फक्त. मग चालेल का 18 किलोमीटर 18. यांचा मोबाईल खराब झाला होता काल चिमून बसले होते. आज कसे प्रफुल्लित दिसत आहे. हे आहे मॅटर करणारे, यांचं तोंड पाहून हे आहे ते मॅटर करणारे. हे होतच असतात एवढ्या मोठ्या शहरात. त्याचं का लोड घ्यायला लागते. बच गे अच्छा भाग्य लोड नाही लेने का. अच्छा तोच पाहू आपण. इथले लोकल लोकांना आपण विचारायचं, लोकल लोक आपल्याला बरोबर गाईड करतात. धन्यवाद काकू, धन्यवाद. जिजू तोंड दाखवा. मराठी चला आता क्युरियम बीचकडे निघूया आपण. आमची गाडी फासिनो, थोडीशी कसिनो पण चलने को अच्छी है. अबे तिच्यातून काय सांडलं? हे
भंगर गाडी दिली का बे? क्युरिम बीचला जाताना थोडंसं मधात थांबलो होतो एका ठिकाणी. तर असा एक क्युरिम बीचला जातानाचा असा छान असा रस्ता, छान असा व्ह्यू आणि मजा येतं ट्रॅव्हलिंग करायला. असं काही नाही, घराच्या बाहेर निघायला पाहिजे. वर्षभर आपण काम करतो, वर्षभरात कामाच्या तणाव दूर करण्यासाठी एक स्वतःसाठी 10 दिवस काढावं लागतं. छान एक नजारा. आपण रस्त्याच्या साईडला स्प्राइट्स, वो स्प्राइट्स, वो स्प्राइट्स हे बरं आहे. जे दारू पिणार नाहीत त्यांच्यासाठी. आता आमच्या ह्याच्यात कोणी आमच्या ग्रुपमध्ये ड्रिंक करत नाही, काहीच नाही. चला बा स्प्राइटच सही आपल्यासाठी. कमी होऊन जाणार ना. लप्पा करे बाल्या 4-4 गाडी, लप्पा करे बाल्या, लप्पा करे मावशी. तर आता आपण एक कोणतं बीच हो, कोणतं बीच? क्युरिम बीचवर आलेलं आहे. एक नजारा आहे इथे. शांत आणि खूप सुंदर असा बीच, अथांग असा समुद्र. इथे वॉटर स्पोर्टचे पण ऑप्शन दिसत आहेत मला. खूप छान असा समुद्र, अथांग समुद्र आहे आणि खूप सुंदर वाटतं इथे येऊन. तर बघू शकता इथे तुम्ही, इथे वॉटर स्पोर्ट सुद्धा होता. त्या वॉटर स्पोर्टचा आनंद घ्यायला बघू शकता तुम्ही. इथे वॉटर स्पोर्ट सुद्धा होतात आणि फेअर चार्जेस आहेत, ते नाही. चार्जेस 2500 3000पर्यंत. ते 3000 म्हणतात पण 2500पर्यंत होऊन जातात ते. आता बघूया आपण करायचं की नाही. आतापर्यंत काही ठरवलं नाही वॉटर स्पोर्ट करायचं म्हणून. पण ॲज कम्पेअर टू अदर इथे मला हे बीच शांतसुद्धा वाटलं आणि लोकंसुद्धा कमी आहे. आणि तसं पाहिलं तर बीच हे आहे असं गर्दी कमीच पाहायची. जास्त गर्दीचं ठिकाण असलेल्या बीचमध्ये इतकी मजा येत नाही आणि स्वच्छता पण राहते. आणि ते बघितलं तरी स्वच्छता पण खूप मेंटेन केलेली आहे. तर आता आपण त्या बाजूला जायचं आहे. सो आपण आता इथे एक बोट, इथे एक सुविधा आहे की बोट घेऊन जातात ते बोटीने. आपल्याजवळ बाईक असेल, कार असेल तर ते आपली कार आपल्या साईडने बोटीने घेऊन जातात. तर आपल्याला तिकडल्या साईडला जायचं असेल तर या बोटचं हे करतात. काहीतरी कारसाठी फेअर चार्जेस 10 रुपये वगैरे घेतात ते आणि बाईकसाठी आय थिंक फ्री आहे. तर बघूया आपण आता की आपल्याला चार्जेस पे करावे लागतील की नाही. तर एक बोटीचा पण आनंद यामध्ये घेता येणार आहे का आपल्याला. अशा प्रकारे ही बोट आता चालायला लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. यामध्ये आता सगळ्या कार्स वगैरे, बाईक्स वगैरे लोड झालेल्या आहेत. आता ते म्हणत तर आहेत की बघा बाईकसाठी पैसे नाही द्यायचे म्हणून. पण बघूया काय म्हणतात. तर
ह्या टेरिकॉन फोर्टवर आलेलो आहे आपण. हे त्या फोर्टचं एंट्रन्स म्हणजे लाईक हा रोड येतो टेरिकॉन फोर्ट आणि ह्या त्या फोर्टचा एंट्रन्स आणि हे त्या फोर्टबद्दल लिहिलेली माहिती. तर आता आपण जे आहे ते बाहेर आतमध्ये गेल्यावर दाखवू किंवा काय माहीत, मला तरी असं वाटतं ते शूट करू देणार नाही आपल्याला आतमध्ये. बघूया काय होतं ते. ह्या टेरिकॉन फोर्टमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं आहे की या फोर्टच्या डाव्या बाजूला जाऊ नका, कारण की ते त्यांनी हॉटेल्सची पण सुविधा केलेली आहे. त्यांनी फॉरेनर लोक इथे फार जास्त राहतात. सो हा फोर्ट फार लहान आहे आणि या फोर्टच्या उजव्या साईडला राहा. त्यांनी एंट्रीवर आम्ही कुठून आलो काय आलो त्यांनी आमचं पूर्ण नाव वगैरे विचारलं. त्यांनी डाव्या बाजूला आशिष सर डाव्या बाजूला नाही उजव्या बाजूला तो याचा पार्ट झाला आहे. हां तर हा असा फोर्ट आहे. इथनं पूर्ण आजूबाजूचा एरिया दिसतो. आपल्याला फोर्टच्या उजव्या बाजूलाच थांबायचं आहे. डाव्या बाजूला हॉटेल आहेत त्यांचं. फक्त हा पायबर काय आहेत म्हणून तर आता ते छोटा आहे तर म्हणजे हा किल्ला छोटा आहे म्हणजे पायला टाक बस एकच चांगलं झालं याचं सीगल. हा बघा सीगल असा एक छान व्ह्यू मिळतो. प्रॉपर्टी पाहिजे ती झाली आपली. जवळ होऊन जाईल तुमची प्रॉपर्टी. सेल्फी घेणं क्या बात मी घेतो. टेरिक फोर्ट जवळ आम्ही चाललो होतो. तुम्हाला सांगितलं होतं की जसं आम्ही क्रॉस केलेलं होतं. आम्ही बोटने क्रॉस केलेलं होतं. मग त्यामध्ये आमच्या गाड्या आम्ही टाकलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही ते बोटने क्रॉस केलं आणि बोटने आम्ही फोर्ट वगैरे बघून आल्यानंतर आणखी एक वेळा जेव्हा आपण आपल्या बोटने क्रॉस करतो गाड्या वगैरे क्रॉस करतो त्याच्याच काठावर एक लहान असं हॉटेल किंवा ढाबा टाईप आहे जिथे इतकं अप्रतिम जेवण मिळतं की इतकं जेवण आम्ही आतापर्यंत हे ओनर आहेत आय थिंक. सो आपल्या हॉटेलचं नाव काय का? ओके हे हॉटेलचं नाव आहे आणि लोक फेरीपोल जवळ हे एक लोकेशन येतं आणि इतकं अप्रतिम जेवण आहे की मी मित्रांनो म्हणतो की तुम्ही जर येत असाल तर गोव्यात कुठेच इतकं अप्रतिम जेवण मिळणार नाही जितकं अप्रतिम जेवण इथे मिळणार. महाराष्ट्रातील हां फक्त महाराष्ट्रातून, कारण की कसं आहे आपली जी चव आहे ती हेच काकाच देणार. आणि इतकं पोट भरून जेवण केलं जितके 3 दिवस आम्ही पोट भरून जेवण आम्ही गोव्यामध्ये प्रॉपर गोव्यामध्ये पण नाही केलं तितकं प्रॉपर जेवण आम्ही इथे केलं, कारण की महाराष्ट्राची बॉर्डर आहे शेवटी कितीही झालं तरी. तर सो मित्रांनो मी तुम्हाला म्हणतो एक अवश्य इथे भेट द्या आणि अवश्य इथे जेवण करा. फार छान जेवण आहे. मी तुम्हाला एक बाहेरून त्याचं एक देतोच आपल्या हॉटेलचं. छान लहान हॉटेल आहे. बसण्याची व्यवस्था उत्तम व्यवस्था होऊ शकता की बाजूलाच आपला समुद्र आहे. छोटं हॉटेल आहे तर सगळे लोक बसून राहतात. ते पहिलेच नो स्मोकिंग झोन आहे असल्यामुळे आणि ॲक्च्युली तर फॉरेनर्स वगैरे पण खूप मीटिंग्स करतात या गोष्टीसाठी. तुम्ही बघू शकता आता ती बोट वापस येणार परत येणार आणि परत पूर्ण गाड्या घेऊन जाणार. तर ही परत येणाऱ्या बोट नंतरच बाजूला जे हे एक हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाजूलाच आपलं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित आणि म्हणजे हे जे आहे ते रिजनेबल प्राईजमध्ये आहे. जास्त महाग पण घेत नाहीत. जसं गोव्यामध्ये जर गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये लुटमारीच आहे म्हणजे महागड्याच गोष्टी आहेत. पण इथे बघितलं किंवा जे आपण सपोज दाल फ्राय चिकन कोल्हापुरी चिकन जे पण चिकनची डिश असणार ते फार रिजनेबल रेटमध्ये आहे. तर मित्रांनो नक्की या अवश्य भेट द्या. तुम्हाला दाखवलेच आहे मी हॉटेल आणि लोकेशन पण सांगितलेलीच आहे. तर आणि हो बीचला व्हिजिट करण्यापेक्षा फोर्टला जर व्हिजिट केलं तरी अप्रतिम आहे, कारण की काहीतरी नवीन बघायला मिळतं. सो नक्की या मित्रांनो. याप्रकारे आपण अशा गाडीमध्ये एंट्री करतो बोटमध्ये. एका साईडने अशी गाडी लावायची, त्या साईडने कार लागतात, त्या साईडने गाडी लावायची. बघू शकता आता हे सगळे
जे सगळे आहेत. आता इकडे आता टू व्हीलर आलेले आहेत. काही लोकांनी पहिलेच टू व्हीलर पलटून लावलेले आहेत आणि काही लोकांचं जे आहे त्यांनी दिवस लावले. आता कारचे एक कार आल्यात तसं एकच कार आहे. सध्या आमचे ड्रायव्हर जे आहेत म्हणजे माझे मित्र इष्ट संबंध असलेले माझे सुधापणे हे सध्या ड्रायव्हर आहेत. हाय बघा कोणी मुलगी वगैरे असेल तर माझ्या दादांचा कचरा करू राहिला काही माझ्या दादांचं खूप हँडसम आहे. काही असेल तर काही कचरा केलाय ना कचरा. काही कचरा नाही केला. माझ्या दादाला 2 मुली आहेत. बरं आता कसं वाटतं माझ्या दादाला 2 मुली आहेत. माझ्या सचिन दादाला 2 मुली आहे बा. कसं वाटेल गोवा हे खरंच खूप छान आणि सुंदर प्लेस आहे. अच्छा बघून घ्या. पर्यटनाच्या दृष्टीने आणि जर आयुष्य जर एक आपण पैसा कमवून ज्या गोष्टी आपण आपल्या प्रदेशात नाही पाहू शकत म्हणजे अनुभवू नाही शकत त्या गोष्टी जसं एक हिरवळ आहे. सह्याद्री पर्वत रांगेतून आमची ट्रेन जे कंटिन्यूस आली ज्यामध्ये बरेचसे असे बोगदे आम्ही क्रॉस केलेत ना ज्याचे आम्ही अनुभव घेतलेत. आणि सह्याद्री पर्वतरांगा म्हणजे हे महाराष्ट्राचा एक विभाजक आहे की ज्या सह्याद्री रांगेच्या सानिध्यात राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर असे किल्ले जिंकले, गडकिल्ले जिंकले, भरपूर अशा लढाया लढले. मराठ्यांना त्यांनी एक आपलं मराठा साम्राज्य म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात दिल्लीपर्यंत ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा इथपर्यंत जे ज्या एक गोष्टी त्या घडल्या त्या या सह्याद्रीपासूनच त्यांनी सुरुवात केली. आणि सह्याद्रीच्या त्या घाटात माथ्यात त्यांनी ते शिकले. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आपल्या एक संपूर्ण भारतावर जे एक मराठ्यांची जी एक छाप सोडली तर ते एक सह्याद्रीतूनच सोडली. आणि अशाच सह्याद्री पर्वताच्या रांगेतून आम्ही कंटिन्युअसली मुंबईवरून निघालो तेव्हापासून तर गोव्यात येईपर्यंत कंटिन्युअस या रांगेतून आम्ही प्रवास केला. त्याबद्दल आम्ही खूपच म्हणजे असे समाधानी झालो. आणि आता गोवा आम्ही फिरतोय. बाकीचा जो अनुभव आहे तो तर शिवम सरांनी शेअर केलाच आहे पण त्यासोबतच बाकी राहिलेला अनुभव आम्ही पुन्हा परत येऊ आम्ही तुमच्या भेटीसाठी. आणखीन 3 दिवस आहे आपण इथे. आणखी आम्ही तुमच्याकडे परत येऊ आणि तुम्हाला आमच्यासोबत नवीन गोष्टी सांगू. आणि आम्ही जे अनुभवतोय ते आम्ही नक्कीच आमचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवू, शेअर करू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे विचारलं त्याकडे आपण. जय महाराष्ट्र. चला तर तुम्ही या रोडने असलेल्या सगळे जेही प्रेक्षणीय ठिकाण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता हे पण एक बीच आहे नंतर हे पण रशियन बीच आहे. काय किती रशियन बीच आहे इथे तर बघूया. बीच कसं आहे तर हे असं एक या बीचसाठी एक एंट्रन्स आहे. हॉटेलमधनंच जावं लागतं या बीच करता. आंघोळ करता करा काय करत नाही. अरे हा रे बा गरीब कर दिसते. अरे मग बाप्पा पुरी बियर घेऊन आला, दारू घेऊन आला. रा 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 हे एक बीच सुंदर बीच आहे. बघू शकता पण एक बीच सुंदर आहे. जास्त भीड नाही काही नाही. बॉम्बो बीच छान असे बीच. एवढा श्रीमंत बीच हा आहे. तेव्हा कोणता हा बीच श्रीमंत आहे का?
माझ्या सचिन दादा म्हणाले की हा ब्रिज, तर आता याच्यावर काय टिप्पणी करायची तुम्हीच ठरवा. त्यांचं म्हणणं आहे की हा बीच श्रीमंत बीच आहे म्हणून. मला आता प्रत्येक बीच हा सेमच वाटतोय, असं काही नाही. म्हणजे प्रत्येक बीचवर वेगळं काहीच नाही, फक्त लोक आहे वेगवेगळे लोक आहेत. हां, हे मान्य आहे की इथे भारतीय लोकांपेक्षा फॉरेनर लोक फार जास्त आहेत. आता लोक म्हणतात की रशियन बीच असू शकतं. रशियन लोक जास्त असल्यामुळे रशियन बीच. वा, सगळे लोक दारू बियर पितात. आमचे मित्र बघा काय करतात, आईस्क्रीम खातात. काय विचारलं त्यांना? कोण म्हणाला तुम्हाला बसायचे पैसे लागत? फक्त बिअरचे मजे लागते. बियर पे टाका तुम्ही. हो ना, जे बघण्यासाठी तुम्ही दारू प्यायले सांगा बरं. अप्रतिम असा एक हा सुद्धा एक बीच. आम्ही इथनं निघतोय आणि मॉर्निंगच्या रस्त्याला निघतोय. तर आणखी जर एखादा बीच वगैरे जर मिळेल तर तो सुद्धा आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो. एक्झिट असं काहीतरी आहे या बीचचं. या बीचला एक्झिट सुद्धा हॉटेलमधूनच करावा, म्हणजे हा तोच बीच आहे जो मी तुम्हाला दाखवला होता अगोदर. ज्या बीचमधून आपण एंट्री केली होती हा तोच बीच आहे. तर हो, खरोखरच नॉर्थ गोवामध्ये मॉर्जिमच्या समोरचे जे पण बीच आहेत ते सगळे बीच ही रशियन बीचच आहेत. सो इकडे येणं खरंच ओळख आहे. इकडे येऊ शकता, एन्जॉय करू शकता. खरंच चांगलं बीच आहे. आणि मी तर मस्त रिकमेंड करत आहे, तुम्ही तुमची गाडी जी आहे पे पार्कमध्येच पे करा. कारण की बाहेर कुठेही लावल्यास तर पहिलेच तर तुम्ही गाडी रेंटलने घेतलेली आहे आणि बाहेर कुठेही लावाल तर आणखी प्रॉब्लेम. त्यामुळे तुम्ही तुमची गाडी जी आहे हे पे पार्किंगमध्येच पार्क करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. सो मित्रांनो, आता आपण चाललो आहे मॉर्जिम बीचकडे. तर मॉर्जिम बीचमध्ये जे जे मधात बीच दिसतील ते बीच आपण एक्सप्लोर करूया. चला आता भेटूया आता आपण आपल्या गाडीकडे. ही आपली गाडी आणि हे असं एक वातावरण बीचच्या बाहेरचं. आणि खरंच ते फॉरेनर लोक खूप आहेत, तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि शक्यतोवर बीचवरती काही खाण्याचं टाळा, कारण की फार एक्सपेन्सिव्ह फूड आहेत बीचवरती तरी. सो तुम्ही या इथे एन्जॉय करा, पण खाणे टाळा. तर आता आपल्याला रस्त्याने जाता जाता अश्विन बीच लागलं आहे. आणि या बीच या टाईपने म्हणजे साधारण हे सगळे बीच जे आहे एका रोडलाच कनेक्टिंग आहे. एक जो मेन रोड आहे त्यालाच हा कनेक्टिंग बीच आहे. म्हणजे साधारण मॉर्जिनपासून समोर जाताना जितके पण बीच आहे, म्हणजे आपण त्या फोर्टकडे गेलो होतो तितके सगळे बीच हे एकाच रोडवरती आहे आणि सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. असं म्हटलं तरी चालेल का बीच थ्रू जर तुम्ही चालत गेले मॉर्जिनपासून सगळे, तर तुम्हाला सगळे बीच हे कनेक्टिंगच दिसतील, असं वेगळं काहीच दिसणार नाही. तर हे एक अश्विन बीच आहे. इथे अश्विन बीचमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे असं की इथे 2 भाग पडलेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा पाण्याने आणि तो समुद्र जो आहे तो तिकडल्या साईडने. मधात अशी एक नदी टाईप झालेलं एक स्ट्रक्चर आहे, बघू शकता तुम्ही. तर आमची मित्रमंडळी समोर आहेत मस्ती करताना. हा पण एक बीच छान आहे, शांत आहे. बागा बीचपेक्षा तर मला हा छानच वाटला मूळ. कारण की बागा बीचवर जे मी फोटोज वगैरे बघितले, सगळ्या गोष्टी बघितल्या, तर बागा बीचवर मी बघितलं तर गर्दी फार आहे. त्यापेक्षा ते हे बीच मला फार छान वाटलं की इथे हे आहे. बघू शकता ही माती जी आहे बघू शकता तुम्ही कशी आहे इथली वाळू. बघा जरा सांभाळून जावा. खतरो की खिलाडी. कपडे ओले झाले. वा 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 वा.
पडलोच तू. तर आता आम्ही अश्विन बीचवर निघालेलो आहे आणि इथे आपण म्हणतो की रशियन लोक बोलत नाहीत वगैरे, पण ते बोलतात ॲक्च्युली. आणि आपण जर त्यांच्याशी छान वागलं तर ते सुद्धा छान वागतात. कारण आता आम्हाला एक महिला मिळाली 98 वर्षाची. सो ती इथे काही दिवसांपूर्वी आली आहे आणि तिचं एज होतं 98. तर ती स्वतः म्हणाली की मला तुमच्यासोबत फोटो काढायचे आहे. आणि ती म्हणजे एकटीच आली होती. तर तिला विचारण्यात आलं, म्हटलं तुम्ही कसे आलात, काय आलात आणि कोणासोबत आलात. तर ती म्हणली की मी योगा टीचर आहे आणि मी आली आहे इकडे. तर मी इकडे एकटीच आली आहेत म्हणे आणि माझ्यासोबत काहीच नाही म्हणे. म्हणजे माझा काल योगा क्लासेस संपलेला आहे म्हणे. तर त्यामुळे मला इथे करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणे. माझी 2 दिवसानंतर इथनं फ्लाईट होती. तर मला 2 दिवस इथे एन्जॉय करायचं होतं. तर मला माझ्याशी बोलणारं पण कोण नाही, काहीच नाही. मला तुम्ही दिसलेत, फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. माझा दिवस एक दिवस बनला म्हणजे तुमच्याशी बोलून. हे ऐकून फार छान वाटलं की बा काही लोकांसाठी आपण पण स्पेशल आहेत, काही लोकांसाठी नाही, आणि ज्यांच्यासाठी नाही ते नाही. नाही हो, बरोबर आहे. ज्यांच्यासाठी नाही ते नाही. आणखी काय म्हणालात त्या? बाकी तर काही नाही म्हणाले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा. हां, आणि तुम्ही कुठे राहता, कोणत्या ठिकाणी राहता. त्यांनी हे पण सांगितलं की म्हणे आम्ही भारतात येऊन योगा करतो म्हणे. तुम्ही तरी भारतात आहे तर योगा करा म्हणे. म्हटलं आम्ही करतो योगा, अशातली गोष्ट नाही. आम्ही योगा रामदेव बाबाचा योगा करतो. आणि तिने सांगितलं ॲट द एज ऑफ 78 तिने योगा सुरू केला होता ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशपासून ती योगा करते. आपले सवंगडी कुठे आहेत? आय थिंक आमचे सवंगडी बघशील मागे. आय थिंक आमचे सवंगडी जे आहे ते मागेच थांबलेले आहेत. बघूया त्यांची वाट. आता आलेले आहेत. आता अतिशय थकलेलो आहेत आम्ही. सकाळपासून फिरतोय आणि तुम्हाला पण दाखवतोच आम्ही कशा प्रकारे कुठे गेलो आहे. अतिशय थकलो आहे. आता बघूया कुठे जायचं. तर आता म्हणत तर आहे की बा मॉर्जिन बीचवर जायचं आहे पुन्हा एकदा. कारण की ते बीच जे आहे ते आमच्या हॉटेलपासून जवळच आहे. सो आता म्हणत आहेत. त्यात काय झालं आहे, आता एक नवीन किस्सा की काल आमचा जो एक मित्र होता विकी तसरे, तर त्यांचा मोबाईल काल खराब झाला होता. ॲक्च्युली पाण्यात पडल्यामुळे तो खराब झाला होता. तर त्याला कालच 4,500-5,000 रुपये लागले. ते ॲपल स्टोअरला गेलो होतं. ॲपल स्टोअरमध्ये त्यांनी सुधरून वगैरे आणला. पण आणखी एकदा त्यामध्ये प्रॉब्लेम पुन्हा सुरू झाला. त्यामध्ये फक्त ॲपलचा लोगो दाखवत होता. कालच त्यांनी जी IC आहे ती चेंज करून आणली. पण आता बघूया काय होतात ते. आणि इथं कसं आहे, आम्ही जे प्लेसला आहे, आम्ही आता आहे मॉर्जिमला. मॉर्जिमपासनं त्यांना म्हापसाला जावं लागतं. म्हापसा म्हणजे इथून 17 किलोमीटर दूर. आणि कसं आहे, काही पण म्हटलं तरी मोबाईल जर जवळ नसला आणि मोबाईल जर खराब झाला तर कितीही काही म्हटलं तरी मूड लागत नाही. कितीही छान टूर असो मूड लागत नाही. आता तुम्ही हा एक सुंदर असा सनसेट व्ह्यू आहे इकडनं. आणि पूर्ण बीच जो आहे या रोडलाच कनेक्टिंग आहे, कुठेच असा ब्रेकेबल नाही आहे. आणि छान रिसॉर्ट लागलेले आहेत या रस्त्यांनी, हॉटेल्स वगैरे. फॉरेनर लोकांची फार गर्दी आहे. तर मित्रांनो, साऊथ गोव्यापेक्षा तरी मी म्हणेल का बा नॉर्थ गोवा हा फार छान आणि सगळ्याच गोष्टीत सर्व गुण संपन्न जो म्हणतो आपण त्या प्रकारे आपला नॉर्थ गोवा. आणखी एक वेळा तर आम्ही भेट देऊच गोव्याला. कारण की साऊथ गोव्याला जो किस्सा घडला तो किस्सा नॉर्थ गोव्यात घडण्याची शक्यता कमी. आणि आम्ही इथल्या लोकलशी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला एक हे सजेशन केलं की तुम्ही जे तिथून आले साऊथ गोव्यामधून आले ते बरंच केलं तुम्ही जे राहिले नाही. कारण की इथे सगळे असे किस्से घडतात. आणि लोकल जी गोव्यातले लोक आहेत, लोकल गोव्यातले लोक हे कधीच असं करत नाही. हे पण त्यांनी सांगितलं आहे की लोकल जे गोव्यातले लोक आहेत ते कधीच मारझोड करत नाही किंवा कोणाला लुटत नाही. इथे असणारे जे बाहेरगावचे लोक आहेत, जे इथे व्यवसाय करायला आले आहेत किंवा कुठे कामाकरता आलेले आहेत बाहेरगावचे लोक, ते इथे रात्री जर बीचवर फिरत असताना लूटमार हा प्रकार जास्तच घडतो. सो मी तरी असं म्हणतो की बा 9 नंतर, रात्री 9 किंवा 8 नंतर बागा बीच जे म्हणजे भीडभाडवाले बीच आहे त्या ठिकाणी जायला काही हरकत नाही. बट मॉर्जिन बीच आणि इथले जे मी आता जे तुम्हाला दाखवलेलं आहे ते बीचवर तुम्ही जे शांत बीच आहे त्या बीचवर जाण्यास कृपया थोडंफार टाळा. कारण की इथे लूटमारचे चान्सेस आहे. नाही आहेच. तर हा एक मॉर्जिन बीचच आहे
याला मॉर्जिन बीचच म्हणतात, म्हणजे दोन मॉर्जिन बीच आहे. तर इथे तुम्हाला सनसेट पॉईंट एन्जॉय करता येतो आणि इथे गर्दी थोडी जास्त आहे. इथे क्लब्स वगैरे आहे, एन्जॉय करता क्लब्स वगैरे आहे आणि गर्दी पण फार आहे तिथे. बघू शकता तुम्ही क्लब किती प्रमाणात आहे. तर हा एक सुंदर बीच आहे, पण गर्दी फार आहे इथे. हा पण रशियन बीच म्हणूनच फेमस आहे आणि इथे अप्रतिम हा सनसेट पॉईंट आहे. बघू शकता लोक इथे सनसेट पॉईंट एन्जॉय करायला आले आहेत. क्लब्स वगैरे इथे छान वगैरे क्लब लाईफ एन्जॉय करायची असेल तर इथे येऊ शकता तुम्ही. तर हॉटेलचं जेवण करू थोडं पकलो होतो आणि टेस्ट थोडंसं हे झालं होतं. थोडंसं टेस्ट पण आपल्याला विदर्भाची टेस्ट हवी होती, झणझणीत तर्रीबाज. तर त्यामुळे आता आम्ही पहिलेच आमची सोय लावलेली होती, पण येतानाच इंडक्शन त्यानंतर भांडे वगैरे सगळंच आणलेलं होतं. फक्त लोकलमधून आम्ही सब्जी वगैरे भाजीपाला वगैरे आणला आहे, त्यानंतर चिकन वगैरे इथनंच लोकलमधून आणलं आहे. त्याचा सेटअप आहे बघू शकता तुम्ही, तेल वगैरे आणि हे. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही म्हणाल की बा हे किंगफिशरच्या बक्शामध्ये काय आणलं. हे किंगफिशरच्या बक्शामध्ये बघा तुम्ही काय आणलं आहे. तर हे सगळं सामान जे आहे हे किंगफिशरच्या बक्शामध्ये आणलं आहे, कारण कसं आहे मला अलाउ नाही करणार आणि त्यामुळे लपू सगळ्या गोष्टी आणावं लागणार. त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो आमची भाजी करतोय. तर बघू शकता तुम्ही बिहारी चिकन एक नंबर बढिया. त्यानंतर हा जो आहे हा तो पराठा त्यावर आम्ही आणलेला आहे. तो पराठा तव्यावर गरम केला, किरीडी आहे तो मैद्याचाच, पण काय करणार, इलाज नाही आहे. क्या बात आहे, बढिया बढिया, बहुत से खमंग असा सुगंध आलेला आहे. हे आमचे डायलकर साहेब आतुरतेने वाट बघत आहे की कधी होणार आहे, काय होणार आहे. तब्येती खराब झाली होणार नाही राजू. अच्छा हे पोट घेऊन बसले, बघू शकता हे पोट घेऊन बसले, यांना भूक लागलेली आहे. याच्यावरचं झाकण, हा अच्छा यामध्ये आहे आपलं झाकण. आता तुम्ही म्हणाल की हा बक्सा किंगफिशरचा यामध्ये काय आहे, तर यामध्ये आम्ही अंडे आणले. हे अंडे बघू शकता. कळतच तुम्हाला स्वयंपाक झाल्यावर कशा प्रकारे स्वयंपाक झाला, काय झाला. स्वयंपाक झालेला आहे आता. फायनली जेवणाचा वेळ झालेला आहे. जेवण खूप टेस्टी झालं असं दिसूनच येत आहे. मुद्दाम बिअर घे बिअर पिता तरी काय तुम्ही, म्हणजे व्हिडिओ दिसलं पाहिजे म्हणून. बघू शकता किती मस्त झाली आहे भाजी, एकदम झणझणीत. क्या बात है बहुत सही. आता एक वेळा टेस्ट करून अप्रतिम अशी बनवली आहे भाजी आपण. बरी आता जेवण करायचं आणि झोपायचं. आता बाकीचं उद्या तुम्हाला आम्ही कुठे जाणार, काय जाणार, आता मी तुम्हाला डिटेलमध्ये उद्या सांगतो. चला.